सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आज या ठिकाणी 5 जून जागतिक पर्यावरण दिन आणि या दिनानिमित्त आपण या कार्यक्रमासाठी सर्व जमलेले अधिकारी पदाधिकारी ग्रामस्थ आणि सर्व मान्यवर सर्व महिला भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण झाडं लावा झाडे जगवा हा संदेश आज घेऊन चाललोय. हा सरांनी सांगितलं नाही का, 1972 साली याची सुरुवात झाली. 1972 साली हा घनघोर असा दुष्काळ होता. कारण ही जाणीव तेव्हा झाली असेल, परंतु आज साहेबांनी सांगितलं की समोरचा डोंगर आहे हा 4 वेळा पेटवला गेला, जाळपट्ट्या काढू नये. मग याला जबाबदार कोण, नाही का? कारण धरती की शान तू है मन की पहचान, तेरे मिठे में बंद तुफान आहे, मनुष्य तू बडा महान आहे. मग मनुष्याला इतकं महान म्हटलंय तरी तो का बरं घाण करतो? त्याला जर आपण महान म्हणतो तो का घाण करतो? तर ही जबाबदारी आपली सर्वांची. आज तुम्ही म्हणाल नुसतं पर्यावरण पर्यावरण, पर्यावरणाचा ऱ्हास झाला. कारण आता सांगितलं साहेबांनी, फक्त डेव्हलप करणं, प्रगती करणं. परंतु संत नेहमी सांगतात नाही का, तू जीवनात फक्त बदल करू शकतो, परिवर्तन करू शकत नाही. आज गरज आहे परिवर्तन करण्याची. मी नेहमी सांगत असतो, गाडी आली, बंगला आला, म्हणजे मी काय केलं, माझ्या जीवनामध्ये फक्त बदल केला. आपल्याला बदल नाही करायचा, परिवर्तन करायचं आहे. आज जर सांगितलं की या तालुक्यामध्ये 45 डिग्री सेल्सिअस तापमान झालं, कशामुळं झालं? कारण इतकी वृक्षतोड झाली नाही का, भरमसाठ. ही वृक्षतोड जर थांबवली नाही तर भविष्यात, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की हा वजन वायूचा थर हा साधारण 40% घटला, म्हणजे फक्त 60% राहिला आहे. फक्त 60% राहिला असेल तर आपल्याला ऑक्सिजन किती टक्के मिळणार आहे? ठीक आहे, आपल्याकडे जमीन जी आहे अजून याची धूप झालेली नाही आहे, कमी प्रमाणात आहे. परंतु जिथं धूप झालेली आहे हा जो थर वाळून गेलेला आहे. कारण पूर्वी जो पालापाचोळा कुजायचा किंवा जमिनीवर पडायचा तो कुजायचा, त्याच्यापासून सेंद्रिय खतं तयार व्हायची, म्हणजे खतं कमी वापरत होतो आपण. आता आपण केमिकल खातो नाही का सगळं. कारण कुठल्या हॉस्पिटलमध्ये जा, मगाशी सरांशी बोललो मी की तुम्हाला जर ताप आला तर एकदा नाही 3दा डोस घ्यावा लागतो. हा का घ्यावा लागतो? तर आपण फक्त बदल केलाय नाही का. चांगली भाजी खाल्ली पाहिजे. आपण आणतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो. तुम्ही एक फ्रीजमध्ये 10 दिवस आंबरस ठेवा आणि 11व्या दिवशी घ्या, तुम्ही नक्की मशानभूमीवर असाल नाही का. हा लक्षात ठेवा. कारण फ्रीजमध्ये एक गोठणबिंदूची प्रक्रिया आहे, तुम्ही लक्षात घ्या. विशिष्ट तापमानाला 24 घंट्यानंतर, या बर्फाचं तापमान 24 घंट्यानंतर तुम्ही तो बर्फ बाहेर काढा आणि बघा त्याच्यामध्ये जंतू तयार झाले असणार आहेत. हे कशामुळे होतं? ही प्रक्रिया कशामुळे होतं? शरीरात सुद्धा गोठणबिंदू आहे. तर काही अशा वनस्पती आहेत की रक्ताभिसरण क्रिया ही सुरळीत करतात. सरांशी मगाशी बोलता बोलता आम्ही चर्चा केली नाही का, की आपण कोणती झाडं लावली पाहिजे, त्या झाडापासून आपल्याला काय फायदा मिळतो हे अभ्यासलं पाहिजे. आज तुम्ही विद्यार्थी आहात नाही का, आपल्याला फक्त सरांनी सांगितलं ध्येय फक्त काय पोलीस बनायचे, सैनिक बनायचे, जे काय असेल ते. परंतु सर्वांगीण विकास होणं ही काळाची गरज आहे. आपली प्रगती कोणी करणार आहे का? आपली प्रगती आपल्यालाच करावं लागणार आहे. नाही तर मग तुम्ही म्हणाल मी बसून राहतो, मला कुणीतरी चमच्याने जेवण घालणार आहे. बरोबर ना? पहिले हातपाय हलवायला शिका. ह्या ग्रुपची स्थापना होण्या अगोदर ज्यावेळेस आम्ही ही चर्चा केली नाही का, हा ग्रुप पुढं चालेल का, या ग्रुपपासून काय फायदा होईल का, सर राहुल सरांनी ही चर्चा केली. ज्यावेळेस आम्ही बसलो प्रत्यक्षात, म्हटलं ही काळाची गरज आहे. हा ग्रुप जर तयार झाला तर याच्यापासून लोकांना फायदा मिळणार आहे. पण सर नाही का म्हटले की जर तुम्ही चालवत असाल व्यवस्थित तरच हा ग्रुप ठेवा. कारण नुसतं ग्रुप, त्यांनी सांगितलं फोटो काढायपुरता ग्रुप नको. ह्या ग्रुपमध्ये स्वतः काळजी घेतली पाहिजे. ह्या
सरांना, राहुल सरांना मी सांगितलं आहे, जिथं कमी तिथं आम्ही. तुम्ही फक्त सांगा, तुम्हाला झाडांची गरज वाटली तरी आम्ही झाडं पुरवू. फक्त तुम्ही याचं संगोपन करा. तुम्ही नुसतं झाडे घेऊन घरी जाल आणि ते ठेवून देणार, असं करू नका. हे झाड लावा, त्याचं संगोपन करा, त्याच्यापासून फायदा घ्या. कारण झाड फक्त आपल्याला नाही का फळच देत नाही, ते आपल्या जीवनातील सर्वांगीण विकास करण्याचं एक पूर्णपणे केंद्र आहे. जसं एखादा कुटुंब प्रमुख असतो, तो पूर्ण कुटुंबाची जबाबदारी पार पडतो, तसंच हे झाड आहे. एकदा झाड लावा, ते आयुष्यभर आपल्याला फळ फळ आणि सावली देणारे, याची काळजी घ्या. एवढं सांगतो, संपवतो. रामकृष्ण हरी. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.